आपली आजची रेसिपी आहे पापलेट फ्राय. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 4 मोठ्या साईजचे पापलेट मासे घेतलेले आहे. सोबतच तेल, लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला, हळद, मीठ, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धा वाटी रवा, 2 मोठ्या साईजच्या निंबाचा रस आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण निंबाचा रस काढून घेणार आहोत आणि याच्यामध्ये मी चमचाभर पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये धने पावडर आणि लाल तिखट घालून याची एक छानशी पेस्ट बनवणार आहोत. इथे मी गरम मसाला आणि हळद ॲड करून घेते. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकतात. आता आपण याच्यामध्ये मीठ घालत आहोत. मीठ मी लागता घालते, कारण की आपल्याला नंतर कोटिंगच्या वेळेसही मीठ टाकायचं आहे, त्यामुळे मीठ प्रमाणातच टाका. याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे. हे बघा, याची एक छानशी स्लरी आपल्याला बनवून घ्यायची आहे, जी की आपल्याला माशांवरती लावायची आहे. आता याच्यामध्ये मी थोडं पाणी घालते आणि छान अशी एक स्मूथची पेस्ट बनवून घेतलेली आहे. बघा, आता मी इथे पापलेट मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याला उभे कट मारून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आडवे कट मारून मध्येही फिलिंग भरू शकतात, तर मी उभे कट मारले आहेत. आता एका पसरट भांड्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि रवा घेतला आहे. 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धा वाटी रवा, जाड रवा आहे हा. आता याच्यामध्ये मी लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ असं घालून हे मिश्रण तयार करून घेतलं आहे. आता आपलं पिठाचं मिश्रणही रेडी आहे, मसाल्याचं मिश्रणही रेडी आहे आणि मासेही रेडी आहेत. आता आपण माशांवरती हे जे मसाल्यांचं आपण मिश्रण करून घेतलेलं आहे, जी स्लरी करून घेतलेली आहे ती या माशांना दोन्ही बाजूने व्यवस्थित चोळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, दोन्ही बाजूने व्यवस्थित मी स्लरी लावून घेतलेली आहे. आता मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला, त्यामध्ये तेल घातलं आणि आपली स्लरी लावून मासे रेडी आहेत. आता आपण ते तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घेणार आहोत. दोन्ही बाजूने छान तांदळाचं पीठ लावायचं आणि गरम तेलामध्ये हे मासे फ्राय होण्यासाठी ठेवायचे आहेत. सोबतच मी इथे लसणाच्या पाकळ्या त्याच्यामध्ये ॲड केला आहे, फक्त एक फ्लेवर येण्यासाठी. वरून प्लेट किंवा झाकण ठेवून ते व्यवस्थित 3 ते 4 मिनटं एका बाजूने शिजवायचे. नंतर अलटून पलटून दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. 3 ते 4 मिनटानंतर मी ते पलटल्यानंतर ते छान खरपूस गोल्डन रंगावरती भाजल्या गेलेले आहेत. छान त्याला वरती क्रंच आलेला आहे. मी असेच दोन्ही बाजूने आलटून पालटून छान मासे फ्राय करून घेतले. हे बघा, व्यवस्थित मासे आपले शिजलेले आहे. आतपर्यंत नरम झाले आहेत ते छान आतमध्ये आणि बाहेरून छान क्रंची आहे. आता आपले मासे खाण्यासाठी रेडी आहे.